श्री स्वामी समर्थ। श्री साईनाथ महाराज की जय। श्री साईंचे सत्यचरित्र अध्याय 17 ब्रह्मज्ञान कथनम भाग 2। जगाच्या उत्पत्तीचे कारण व मूळ घटक असलेले जे ब्रह्म त्याचे व त्याच्या प्राप्तीचे निरूपण भाग 2। श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री गुरु महाराजांना नमस्कार असो, श्री कुलदेवताला नमस्कार असो, श्री सीता व श्री रामचंद्र यांना नमस्कार असो, श्री सद्गुरु साईनाथांना नमस्कार असो। गेल्या अध्यायात वचन दिले होते की या अध्यायात श्रेय व प्रेय यांच्या लक्षणांचे निरूपण होईल, ते आता काळजीपूर्वक ऐकावे। प्रकाश व अंधकार यांच्या गुणधर्मांची घडण दिसायला जरी एकमेकांशी जोडलेली दिसली तरी ते जसे एकमेकांपासून भिन्न आहे, तसेच श्रेय व प्रेय यांच्या गुणधर्मांची घडणही एकमेकांशी जोडलेली दिसते, तरी ती भिन्न आहे। प्रेयाकडे ज्याचे मन धाव घेते तो स्वार्थापायी पतित होतो। श्रेय हे विवेक रूप आहे आणि प्रेय अविवेक रूप आहे। श्रेयाचा विषय केवळ विद्या आणि प्रेयाचा निव्वळ अविद्या। प्रेय कधी शहाण्याला भुलवित नाही आणि श्रेय अज्ञानी लोकांना आवडत नाही। जोवर कनक म्हणजे सोने व कामिनी म्हणजे स्त्री यांचे ओढ आहे, इंद्रियांना विषयांची आवड आहे आणि विवेक व वैराग्य संपादिले नाही, तोवर प्रेयच गोड वाटत असते। जसे पाणी व दूध एकत्र मिसळलेले असते, तसेच प्रेय व श्रेयही एकत्र गुंतलेले असतात। जसे मानस सरोवरातील हंस दूधच तेवढे वेगळे करून पितात, तसे दृढ निश्चयी बुद्धिमान विवेकी व भाग्यवान माणसे श्रेयाकडे आसक्त असतात आणि प्रेयापासून सदा तोंड फिरवितात। परंतु तेच मंदबुद्धी लोक पहा, शरीर पशु पुत्र धन मोठेपणा इत्यादीच्या योग क्षेमाच्या आहे ते सुरक्षित ठेवण्याच्या आणि नाही ते अधिक मिळवण्याच्या नादी लागून फक्त प्रेयच तेवढे साधतात। श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यमेतस्तौ संपरित्य विवनक्ति धीरम श्रेयो हि धीरोभि प्रेयसो वृणीते प्रेयो मंदो योगक्षेमादे वृणीते। श्रेय व प्रेय ही दोनही मनुष्याच्या समोर येतात। बुद्धिमान मनुष्य त्या दोनहीच्या गुणदोषांचा नीट विचार करून दोन्हींना वेगवेगळे समजून घेऊन तो श्रेष्ठ बुद्धी मनुष्य प्रेयापेक्षा श्रेयाला श्रेष्ठ समजून त्याचाच म्हणजे श्रेयाचाच स्वीकार करतो। परंतु मंदबुद्धीचा माणूस लौकिक योगक्षेमाच्या इच्छेने प्रेयाला जवळ करतो। श्रेय काय व प्रेय काय ही दोनही जरी जाणली तरी मनुष्य प्राणी बुद्धीने स्वतंत्र असल्याने त्यालाच या दोनहीतून कोणते पसंत करायचे हे ठरवायचे असते। दोन्ही पुढे असल्यावर मनुष्याला त्यांची निवड करणे अवघड असते, कारण त्यांच्या मंदबुद्धीवर विजय मिळवून प्रेयच त्याला चिकटते। दुधात पाणी मिसळलेले असले तरी हंस जसा दूध तेवढे घेतो, तसे प्रेय बाजूला साधून श्रेयाचा स्वीकार करणे हाच तो पुरुषार्थ होय। श्रेय व प्रेय ही दोन्ही जरी पुरुषाच्या स्वाधीन असली तरी विवेकहीन मंदमती पुरुष यांच्या उहापोह योगायोग्य विचार करण्यास समर्थ नसतो। श्रेय कशात आहे हे प्रथम निश्चित जाणले पाहिजे, नंतर त्याच्या मार्गात ते अडथळे येतील त्याचे संपूर्णपणे निवारण करण्याचे उपाय योजित पाहिजेत। येथेच पुरुषार्थ दृष्टी पुढे दत्त म्हणून ठामपणे उभा राहतो।
म्हणून बुद्धीचा पक्का निश्चय करून श्रेय प्राप्त करण्यासाठी नेटाने प्रयत्न करा. संसार चक्राचे भ्रमण अतर्क्य आहे. ते अखंड अष्टप्रहर रात्रंदिवस फिरत असतं. त्यात आध्यात्मिक, आधी भौतिक, आधी दैविक अशा 3 प्रकारची भयंकर व निवारण्यास कठीण दुःखे मनुष्य सहन करीत असतो. मग अत्यंत दुःखाचा अतिरेक सहन करून गांजलेला तो ते निवारण्याची सोपी सुखकर साधने शोधू लागतो. संसार चक्राचे हे भ्रमण सहन करायला कठीण आहे. हे कसे थांबवले जाईल, त्यासाठी काही उपाय असेल का, याचा शोध तो करू लागतो. महाभाग्याने अशी बुद्धी उपजली की तेथून पुरुषार्थ उदय होतो आणि मग तो पुरुष आपल्या हिताचे योग्य उपाय साधणारा होतो. अनादी अशी अविद्या किंवा माया शिंपल्यावरच्या रुपयासारखी व मृगजळातील पाण्यासारखी निकामी आहे. तिच्या खोट्या आभासरूपी मोठ्या अडथळ्यांचा नाश केला पाहिजे. स्वप्नात सोन्याच्या गारांचा पाऊस पडतो. वेळी कामास येतील असे वाटून त्या प्रयत्नपूर्वक पुष्कळ साठवून ठेवल्या तरी जागे झाल्यावर त्या हरवून जातात. अनुभवलेल्या विषय भोगांची वासना असणे किंवा आशा, उत्कंठा व इच्छा असणे हे अडथळे आहेत हे जाणून त्यांना आधी मुळासकट खणून काढा. जे सूर्यप्रकाशाने दिसण्यास अशक्य, जेथून बुद्धी माघारी फिरते आणि जेथे वेदांचे व श्रुतींचे पाऊलही शिरत नाही, ते गुरु स्वतः दाखवितो. काम व क्रोध या 2 वृत्ती ज्ञानाची प्राप्ती करून देत नाहीत. श्रवण, मनन व समाधी यांना त्या हातोहात तोडतात. दिव्याची ज्योत व कापूर यांचा समागम झाला की एकमेकांची लोटालोटी शक्य होईल का? उभयंतांची भेट होण्याची खोटी की कापूर जळून ज्योतच होऊन जातो. श्रुती व स्मृती यांना मना केलेल्या दुष्कर्मात जो सदा लोळत असतो व ज्याला आपले योग्य व अयोग्य कर्म कळत नाही, तो ज्ञानी असून स्वतःचे कोणते हित साधेल. तसेच जो नेहमी अशांत असून ज्याचे अंतःकरण अस्वस्थ आहे व इंद्रिय चंचलपणे ज्याचे चित्त क्षुब्ध आहे, तो ज्ञानाने परिपूर्ण होऊ शकत नाही. ज्याच्या चित्तास समाधान आहे, जो गुरुचा शिष्य असून सदाचारी आहे, ज्याचे आत्मावरील ध्यान निश्चित आहे, तोच एक ज्ञान संपन्न होऊ शकतो. संसारात असो किंवा मोक्ष मिळवण्यासाठी खटपटीत असो, शेवटी जर निजधामीच म्हणजे स्वस्थानी म्हणजे ईश्वराकडे जायचे आहे. शरीर रूपी रथाचा तू मालक आहेस. नुसता बडबड करणारा काय करू शकेल? तेथे नुसते तोंड चालविणाऱ्या जागा नाही. अभ्यास हेच खरे सार आहे. शरीराला रथाच्या ठिकाणी लाव आणि तू त्यात स्वस्थपणे बैस. या स्वतःच्या शरीराच्या रथाचा आपल्या बुद्धीला सारथी कर आणि स्वतःला मालक होऊन शांत चित्ताने रथात बैस. मग विषय भोगांच्या अनेक मार्गांची बिकट परंपरा ओलांडायला सारथ्याला सांग आणि मनरूपी लगामागे 10 इंद्रियारूपी दाब नसलेल्या अविचारी घोड्यांना आवरायला लाव. घोडे जरी सैरावैरा धावले तरी लगाम त्यांना आपल्या जागी ठेवील. अशी तू लगाम सारथ्याच्या हातात सोपवून तू खुशाल स्वस्थ चित्ताने बैस. सारथी कुशल व निपुण असला तरच घोडे कसून चालतात, परंतु तोच मनरूपी लगामाचा अधीन असला तर तो घोडे बलहीन होतात. जेथे विवेकयुक्त बुद्धीचे सारथ्य आहे, ज्याचा मनावर ताबा आहे व ज्याचे चित्त एकाग्र झालेले आहे, त्यालाच परमपद प्राप्त होते. इतर लोक मार्गात थकतात. ज्याचे मन कधी ताब्यात नसते, तो त्या पदापर्यंत पोहोचतच नाही.
आणि त्याला संसाराचे फेरे चुकत नाही. आत्मानं रथिनं विद्धि शरीरं रथमेव तु बुद्धि तु सारथी विद्धि मनः प्रगहमेव च. हे नचिकेता, तू आपल्या जीवात्माला रथाचा स्वामी म्हणजे रथात बसून चालणारा मालक समज व शरीराला रथ समज. बुद्धीला सारथी म्हणजे रथ हाकणारा व मनाला घोड्यांची लगाम समज. इंद्रियाणि हानाहु विषयास्तुषु गोचरानम आत्मेंद्रिय मनोयुक्तम भोक्ते त्या हुर्मनिष्यनम. ज्ञानी लोक इंद्रियांना या रथाचे घोडे म्हणतात, विषयांना त्या घोड्यांना भटकण्याचे विविध मार्ग म्हणतात आणि शरीर इंद्रिये व मन यांसह राहणारा जीवात्मा सर्व विषयांचा भोगता आहे असे म्हणतात. विज्ञान सारथिर्यस्तु मनम प्रगहवान नरम साध्यन्नम पारमानोति तद्विक्ष्णो परम पदम. ज्या मनुष्याची विवेकशील बुद्धी सारथी असेल, तर मनरूपी लगामाला ताब्यात ठेवणारी असेल, तो संसार मार्ग पार करून सर्वव्यापी परब्रह्म पुरुषोत्तमाचे सुप्रसिद्ध परमपद प्राप्त करतो. हे जीवात्मा व शरीराच्या संबंधाचे रूपक अध्यात्मात फार प्रसिद्ध आहे. असे ते मोठे परमपद आपण होऊन जसेच्या तसे प्रकट होते आणि ते कोठे आहे याची शंका फिटते. येथे तर्कवाद, अनुवाद, प्रवाद किंवा संवाद चालत नाही. येथे ईश्वर कृपेनेच दाद लागते. वादविवादांचा काही उपयोगच होत नाही. येथे तर्काची चतुराई चालत नाही. तर्कज्ञानी बुद्धी कुंठित होतो, भोळा भाव सिद्ध होतो. हीच तेथील नवलाई आहे. उत्तम प्रकारच्या ज्ञानाला जो कारण तो मार्ग वेगळा असतो आणि ती बुद्धी वेगळी असते आणि ते उत्तम ज्ञान देणारा शास्त्रज्ञही वेगळा असतो. हे लक्ष ठेवावे. अमूल्य हे शरीर वाया चालले आहे. धनाची तृष्णा ही दुपारच्या सावलीसारखी फार टिकणारी नाही आणि हरीची माया पार करण्याला अवघड आहे. हे सर्व जाणून संतांच्या पायी लागावे. संत हे संसार रूपी सागर पार करण्याची नौका आहेत. त्यातील तू एक प्रवासी हो. त्यांच्याशिवाय पलीकडच्या काठावर नेण्याला कोण बरे समर्थ आहे. विवेक व वैराग्य या जोडीला जो एकत्र ठेवील तो भारी मूर्ख. दगड असला तरी त्याला संसार रूपी सागर पार करणे अवघड जाणार नाही. वैराग्य विवेकाविण आंधळे, विवेक वैराग्याहून पांगळे. ते माझे हृदयी जवळी फळे, एक वेळे उपजविली. भगवंतांचे ऐश्वर्य 6 गुणांचे आहेत. त्यातील वैराग्य हे खरोखर मूर्ख ऐश्वर्य आहे. जे महाभाग्यवान असतील त्यांच्या वाट्याला हे येते, इतरांच्या नव्हे. शास्त्राने योग्य ठरविलेले कर्म केल्याशिवाय चित्त शुद्ध होत नाही, तोवर ज्ञान संपादन होत नसते. म्हणून ज्ञानप्राप्तीचे मूळ कारण कर्म हेच जाणावे. नित्य नैमित्तिक कर्मे आचरल्याने मळ धुवून निघतो. अशा प्रकारे शुद्ध झालेल्या चित्तात विवेक व वैराग्य यांची उत्पत्ती होऊन शम दम वगैरे ब्रह्मज्ञान प्राप्त करण्याच्या साधन संपत्तीचा या 6 आहेत. शम म्हणजे मनाचा निग्रह, दम म्हणजे इंद्रियांचा निग्रह, उपरती म्हणजे ब्रह्मवृत्तींपासून निवृत्ती किंवा विषयभोगांबद्दल अरुची, तितिक्षा म्हणजे दुःखाच्या निवारणासाठी काही उपाय केल्याशिवाय त्यांच्याबद्दल चिंता व पश्चाताप व्यक्त केल्याशिवाय ते सहन करण्याची शक्ती, श्रद्धा व समाधान.
अशा प्रकारे शुद्ध झालेल्या चित्तात विवेक व वैराग्य यांची उत्पत्ती होऊन शम दम वगैरे ब्रह्मज्ञान प्राप्त करण्याचा साधना संपत्ती लाभ होतो आणि याच देही मुक्ती प्राप्त होते. फलाच्या इच्छेचा व संकल्पाचा त्याग करून आणि मन एकाग्र करून जो सद्गुरूला अनन्यपणे शरण जातो त्याला सद्गुरु पदरी घेतो. ज्याने इंद्रियांचा बाहेरच्या प्रवृत्ती टाकलेल्या आहेत व जो अनन्य व भाविक आहे त्यालाच आत्मज्ञानाचा लाभ होऊन तो शहाणा होतो. इतर उपाय चालत नाहीत. मात्र आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर देखील जर तो अधर्माच्या मार्गाचे आचरण करेल तर खाली या पृथ्वीवर किंवा वर स्वर्गात न राहता त्रिशंकू सारखा मध्येच लोंबकळत राहील. जीवाची जी ही अज्ञानाची वृत्ती तीच संसाराकडे त्याला प्रवृत्त करते. आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर तोच जीव संसारातून निवृत्त होतो. आत्म्याला जाणलेल्या अहम भाव कधीही नसतो. पुण्य किंवा पाप नसते आणि शुभ किंवा अशुभही नसते. त्याला या संसारातल्या लाभ व नुकसानात यांच्याशी काही करायचे आहे. देहाची अहंकार वृत्ती शांत झाली की तसेच तत्काळ निवृत्ती घर करते आणि तीच जीवाची परमात्म्याशी एकरूप झाल्याची स्थिती होय. ही खूण निश्चित मनात बांधून ठेवावी. प्रवृत्तीच्या ठिकाणी शत्रू व मित्र असतात. निवृत्तीचे तर नवल हे की मी सर्वत्र आहे असे पाहणाऱ्याला शत्रुत्व किंवा मित्रत्व ते कुठले. अशा महान सखापुढे देहाचे महान दुःख ते काय बापुडे. जेव्हा महान सुख आवडायला लागतं तेव्हा ऐहिक सुखासाठी कोण बरे रडेल. ऐहिक दुःखांचे डोंगर जरी त्यावर कोसळले तरी केवळ धैर्याचा तो पर्वतराज लवभर सुद्धा हलत नाही. भगवंत ज्यावर प्रसन्न होतो त्यालाच मग तो वैराग्य देतो. त्याची विवेकाशी संगतच घालून देतो आणि भवसागर पारक उतरवितो. आरशात उमटणाऱ्या चेहऱ्यांच्या प्रतिबिंबाप्रमाणे आत्म्याच्या स्पष्ट दर्शनाची जो इच्छा धरतो त्याला खालची ही पृथ्वी किंवा वरचा ब्रह्मलोक यांशिवाय तिसरी जगाच नाही. यज्ञ केल्याने देवतांची तृप्ती झाली की पितृलोकाची प्राप्ती होईल. कर्मफलांचा उपभोगाचा लाभ होईल, परंतु आत्मज्ञान लाभणार नाही. गंधर्व लोक, महर लोक, जनर लोक, तपर लोक व सत्य लोक यांमधील आत्मदर्शन अतिशय अस्पष्ट असते. म्हणून ज्यांना आत्मदर्शनाची आसक्ती असते ते भूलोक भरपूर मागतात, कारण येथेच चित्तशुद्धी होते. आरशासारखी निर्मळ बुद्धी लाभते आणि त्यात शुद्ध व पवित्र आत्मस्वरूप प्रतिबिंब होते. दुसरे स्थान जे ब्रह्मलोक तेथेही आत्मदर्शन होते, परंतु त्यासाठी तेथे अनेक प्रकारचे प्रयत्न करावे लागतात. तो ब्रह्मलोक अतिशय कष्टकारक आहे. तेथे सापाप्रमाणे माया वेटाळते. आतून आतड्या पूर्णपणे पिळते आणि बाहेरून सर्व शरीर कवटाळते. तिला टाळण्यास कोण समर्थ आहे. खिशात 50 पट रुपये असतानाही तुम्ही बसल्या बसल्या सर्व पाहता. काढा पाहू बाहेर आता, ब्रह्म तर तुमच्या खिशात आहे असे बाबा त्या ब्रह्म जिज्ञासूला म्हणतात. त्याने हात घालून खिशातून पुडके बाहेर काढले आणि मोजताच 10-10च्या 25 नोटा निघाल्या. ते पाहून तो गृहस्थ मनातल्या मनात ओशाळला आणि केवढे महाराज अंतर्ज्ञानी असे आश्चर्य करीत त्याने बाबांच्या चरणांवर मस्तक ठेवले आणि आशीर्वचनाची उत्कंठेने वाट पाहू लागला. मग बाबा त्याला म्हणाले, गुंडाळ आपले ब्रह्म गुंडाळे, लोभाचे वाटोळे झाल्याशिवाय तुला ब्रह्म मिळणार नाही. पुत्र, पशु वगैरे आणि धन कमावणारे यातच ज्याचे मन आसक्त आहे त्याचे द्रव्य रूपी विघ्न दूर झाल्याशिवाय त्याला ब्रह्मज्ञान कुठले प्राप्त व्हायला. द्रव्याचा मोह फार कठीण असतो. जणू काय तृष्णा रूपी भोवरे असलेल्या दुःखाचा डोहच म्हणजे नदी किंवा तळे यातील खोल पाण्याची जगाच.
त्यातील मद व मत्सर रूपी मगराच्या अस्तित्वामुळे सहन करण्यास तो कठीण असतो. एक निस्पृहच तो पार करू शकेल. लोभाशी ब्रह्मांचे अखंड वैर असते, तेथे मनाच्या एकाग्रतेला थारा नसतो. मग कुठली मुक्ती व संपूर्ण विरक्ती. खरोखर लोभिष्ट माणूस आचार भ्रष्ट असतो. लोभाच्या ठिकाणी शांती नसते, समाधान नसते, निश्चिंतताही नसते. चित्तात एक लोभ जरी ठाण मांडून बसला तरी परमार्थाची सर्व साधने मातीत जातात. श्रुती व स्मृती यांनी अयोग्य ठरविलेले, मनाई केलेले पापचरण यातच जो सदैव आसक्त असतो त्याचे चित्त स्वस्थ नसते. त्यालाच विक्षिप्त चित्त म्हणतात. तो सदा दुष्कर्मात गडलेला असतो, विषयरूपी चिखलात लोळत असतो आणि आपले हित व अहित पाहत नसतो. ब्रह्मविज्ञान प्राप्त होऊनही त्याला कर्मफलाची विरक्ती किंवा अनासक्ती नसेल तर फुकट त्याचे ब्रह्मविज्ञान त्याला आत्मलाभ झालेच नाही. कोणी काही मागायला आले तर संत आधी त्याचा परमार्थासाठी अधिकार पाहतात आणि मग जशी ज्याची योग्यता किंवा अयोग्यता असेल तसेच त्याला ते देतात. ज्याच्या मनात रात्रंदिवस देहाचा अभिमान व विषयाचे चिंतन असेल त्याला गुरुच्या उपदेशाचा प्रयत्न व्यर्थ असतो आणि त्याचे प्रपंच व परमार्थ दोन्ही नुकसानच असते. चित्तशुद्धी झाल्याशिवाय जो परमार्थ शिरू पाहतो त्याचे ते नुसते ज्ञानाचा दिमाख दाखवणे असते, त्यातून काही निष्पन्न होत नसते. म्हणून रुचेल तेच बोलावे आणि पचेल तितकेच खावे, नाहीतर फुकट अजीर्ण मात्र होईल. हे सर्वांना ठाऊक आहे. माझा भंडार भरपूर आहे, जे जे त्याला पाहिजे ते ते त्याला मी देईल, परंतु घेण्याची शक्ती पाहिजे. मी तर घेणारा सहन करून शकेल तितकेच त्याला देतो. जे जर लक्ष देऊन ऐकाल तर तुमचे कल्याण होईल. या मशिदीत बसून मी खोटे बोलत नसतो. ही संत वाक्य रूपी अमृताची जाणू काय नदीच आहे. त्यात श्रद्धेने बुडीत देतात पापरूपी मळ धुवून निघाला म्हणजे अंतःकरणाची व आचरणाची पवित्रता प्राप्त होते. साईबाबांच्या अशा महिमाचे वर्णन करू जाता त्याला अंतच येत नाही. ज्याला जोडच नाही त्याला उपमा तरी कसली द्यावी. बाबा निर्वाज म्हणजे शुद्ध प्रेमाच्या अधीन असतात. ते सगळ्यांची माऊली आहेत. दुःखाने पिडलेल्याचे व कष्टाने थकलेल्यांचे विश्रांती स्थान आहे. आश्रयाला आलेल्यांचे ते कल्पवृक्ष आहेत व दीन दुबळ्यांसाठी सावली आहेत. संसारावर पाणी सोडून पर्वताच्या गृहांमध्ये एकांतवास पत्करून व मौन धरून फक्त स्वतःच्या कल्याणासाठी तत्पर असणारे संत पुष्कळ असतात. ते केवळ आपला स्वार्थ साधतात. त्यांना इतरांची काय काळजी. परंतु साईबाबा तसले संत नव्हेत. आप्तेष्ट व गणगोत नसताना आणि घरदार व स्त्री पुरुष नसताना देखील ते प्रपंचात राहत होते. 5 घरी मुठमुठ भिक्षा मागून 24 तास झाडाखाली वस्ती करून तुटपुंज्या संसाराचा पसारा मांडून ते लोकांना व्यवहार शिकवित होते. स्वतः ब्रह्मस्थिती प्राप्त केल्यावर जनतेच्या कल्याणासाठी झिजणारे महाराजांनी संत या जगात फारच थोडे असतात. धन्य तो देश, धन्य ते कुळ, धन्य ते निष्पाप आईबाप आणि धन्य त्यांच्या पवित्र कुसवा की ज्यांच्या पोटी असे हे शुद्ध रत्न जन्मास आले. काहीही प्रयत्न केल्याशिवाय परीस सापडावा आणि तो दगड समजून बऱ्या लोकांनी दूर फेकून द्यावा असेच या श्रेष्ठ भागवताला या शिर्डीत बहुत काळ कोणी ओळखले नाही. उकिरड्यावर पडलेले रत्न पोराबाळांनी सापडले म्हणजे ते जसे वाटेल तसे फेकतात व खुशाल दगडासारखे पायाखाली तुडवितात. तसे साईबाबांच्या बाबतीत सुरुवातीला झाले होते. असो, याप्रमाणे ते ब्रह्मज्ञानाची आवड असणारा गृहस्थ आशीर्वचनाने तृप्त झाला. तुमची आमची सर्वांना हीच तऱ्हा असते. मार्ग कष्टदायक असला की सोडून द्यायचे. जोवर शब्द ऐकणे
स्पर्शाची जाणीव होणे, सुगंध घेणे, उघड्या अंगाचे दर्शन घेणे वगैरे इंद्रिया गम्य विषयांचे उपभोग घेणे असते, तोपर्यंत विषयांना प्रतिबंध करणे शक्य नसते. इंद्रियांचा निग्रह झाल्याशिवाय साहजिकरित्या येणारी विषय सुखांपासून विरक्ती, अंतरात्म्याचे प्रत्यक्ष दर्शन किंवा त्याचे यथार्थ ज्ञान अशक्य असते. आधी सर्व ईशनांचा त्याग करतो आणि मग सद्गुरूला अनन्यपणे शरण जातो. असा जो दृढ श्रद्धायुक्त साधक असतो तोच आत्मसाक्षात्काराला प्राप्त होतो. श्रोत्रादी 5 इंद्रिये तेव्हा आपल्या विषयांना सोडतील. मन जेव्हा संकल्प व विकल्प स्वतःहून सोडून देईल आणि अशा प्रकारचे प्रत्येक गोष्टीपासून निवृत्त झालेल्या अंतःकरणात बुद्धी देखील जेव्हा आपली निश्चय करण्याची हालचाल बंद करेल, तेव्हा तीच खरी अत्यंत उत्कृष्ट अवस्था म्हणजे मोक्ष होय आणि तीच कधी न बदलणारी ब्रह्माची प्राप्ती होय. यदा पश्चावतिष्ठन्ते ज्ञानी मनसा सह बुद्धिक्ष व विचेष्टती तमाहु परमाम गतिम. योगाभ्यास करताना जेव्हा मनासहित 5ही इंद्रिया चांगल्या प्रकारे स्थिर होतात आणि बुद्धी सुद्धा कोणत्याही प्रकारची चेष्टा करीत नसते, त्या स्थितीला योगीजन परम गती म्हणजे योगाची सर्वश्रेष्ठ स्थिती मानतात. ज्याच्या बुद्धीने कोणत्याही गोष्टीचा निर्धार करणे थांबविलेले असेल व ज्याच्या चित्ताचा मीच तो एकटा आहे, माझ्याशिवाय जगात दुसरे कोणी नाही अशी स्फूर्ती प्रकटलेली असेल, तोच भाग्यवान आत्म्याला जाणेल. विषयांपासून तोंड फिरविले की इंद्रिये आत्म्याकडे तोंड करतील आणि तेव्हाच आत्मा सुख प्रकट होईल. इतर सर्व सुख नव्हेच. जे विषयांच्या क्षुब्ध मनोवृत्तीखाली दडलेले आहेत त्यांना अतिसूक्ष्म व अस्पष्ट असे जे परमानंद प्राप्तीचे साधन म्हणजे आत्मज्ञान ते समजण्यास फार कठीण असते. या लोकाच्या व परलोकाच्या गोष्टींमध्ये ब्रह्मदेवाचा अधिकार पदापर्यंतच्या सर्व गोष्टी बद्दलही ज्याला आसक्ती नसेल तोच एक ब्रह्मनिष्ठ पदावर अभिषेक व मुक्त जाणावा. चित्ताला विषयांपासून हळूहळू माघारी फिरवून स्वस्वरूपी स्थिर करून आत्मज्ञान जोडावे. या लोकी व परलोकी फलांची विरक्ती आणि हर्ष शोकासारख्या द्वंद्वांचा त्याग त्याचा बुद्धिमंत लोकच अनुभव घेतात आणि हाच तो आत्मज्ञानाचा मार्ग होय. आदिदैविक आध्यात्मिक आणि आदि भौतिक दुःखरूपी वडवानलाच्या म्हणजे समुद्रातील अग्नीच्या संपूर्ण ज्वाळांनी अतिशय तापलेला संसार रूपी सागराच्या पाण्यात कोण बरे सुखी असेल. त्यातून आपली संपूर्ण सुटका करून घेण्यासाठी साईबाबांची कृपा संपादन करावी आणि त्यांच्या चरित्राचे आदरपूर्वक वाचन, श्रवण व मनन करावे. हे साईनाथांचे चरित्र श्रोत्यांनी आपल्या पुत्र, मित्र व पत्नी यांच्यासह ऐकले तर या लोकची व परलोकीचेही इष्ट साध्य होईल. बाबांची लीला अनेक तऱ्हांची आहे. भाग्यवान श्रद्धाळू श्रोते या कथा ऐकणारे आहेत. ही कथा हळूवारपणे श्रवण केली तर शांततेलाही शांतता येते. या कथारूपी झऱ्याच्या प्रवाहात चांगले व वाईट हे दोनही कर्मरूपी मीठ विरघळून जाते आणि कानाच्या द्वारे साईबाबांचे सुंदर रूप डोळ्यात शिरते. या चरित्राच्या श्रवणाचे पातकांचा रास होतो. काळाशी देखील झगडून विजयी होण्याची तयारी होते आणि श्रोत्यांना अत्यंत श्रेष्ठ आनंद विनयासे प्राप्त होतो. श्रवणाने अंतःकरण शुद्ध होते. श्रवणाने जन्ममरण चुकते. श्रोत्यांनी त्या श्रवणाच्या फलाची इच्छा न ठेवता
जर ते ब्रह्मार्पण केले तर त्यांचा ब्रह्मपण प्राप्त होतो. असा साईबाबांचा सेवेचा उद्योग सेवकांना सदा इच्छारहित करील आणि साईराम आपल्या भक्तांना सर्वदा आराम देईल. श्रोते हो, या आनंद ब्रह्मोती व्याजनात म्हणजे आनंद हाच ब्रह्म आहे हे ज्यांनी निश्चितपणे जाणले, असे जो तैत्तिरीय उपनिषदात प्रसिद्ध आहे, त्यात श्रुती सिद्धांताचा अर्थ बाबा आपल्या भक्तांना जणू काय दुसऱ्या शब्दात सांगत होते. त्यांचा नेहमी उपदेश असे, जराशी देखील फकिरी करू नका, सदा आनंदित राहावे आणि मरेपर्यंत चिंता करू नये. असो, या अध्यायाचा रोख ब्रह्मत्व स्पष्टपणे जाणून घेणे हा आहे की ज्यामुळे साईबाबांना शरण जाणाऱ्याला तो संसार रूपी सागर पार करून नेण्याची नौका होईल. दुसऱ्यांना वारंवार त्यांच्या हिताच्या गोष्टी सांगाव्यात, त्यांच्यावर सदा उपकार करावे, या वचनांचे अनुकरण करून बाबा स्वतः त्याप्रमाणे वागत असत. हे चांगले की हे वाईट या मतभेद केवळ व्यक्तींचा असतो. ज्यामुळे सर्वसामान्य जनतेला आनंद होईल त्याकडे या ग्रंथाचा रोख आहे आणि हाच येथील ठरविलेला हेतू आहे. बाबा कुठल्याही कार्याचे कारण जाणतात. जशी ज्यांच्या मनाची इच्छा असते तसेच होणारे होते. गुरुच्या तोंडच्या कथा ऐकाव्यात, त्यांच्या अतर्क्य लीला अनुभवाव्यात, आठवतील त्या गोळा करून ठेवाव्यात आणि मग इतरांना ऐकाव्यात. साईबाबांचे हे सुंदर चरित्र अत्यंत आदराने श्रवण केले असता श्रोते व वक्ते या दुःखाच नष्ट होते. श्रोते व वक्ते यांचे दुःख नष्ट होते आणि इतर सर्वांचे वाईट दिवस संपून जातात. बाबांची अलौकिक लीला पाहून जो चकित झाला नाही तो अभागीच म्हणायचा. साईबाबांच्या गोष्टी निर्मळ आहेत, त्या उदार मनाने ऐकायच्या असतात. अशी आलेली सुखाची संधी कोण बरं फुकट घालवेल. स्त्री, पुत्र व मित्र रूपी हा भोवरा, आवर्त म्हणजे नदीच्या प्रवाहातील गोल गोल फिरणारे पाणी ज्यात अडकलेले की पोहणाऱ्याला बाहेर निघणे अत्यंत अवघड असते. काम, क्रोध वगैरे सुसरींनी भरलेला नाना रोगरूपी तिमिंजिल नावाच्या मोठ्या मशाने आणखी वाढलेल्या आणि आशारूपी मोठ्या लोटांनी खळवळलेला आहे. कित्येकदा उद्वेगाचा झटका येऊन जातो. हर्ष, शोक वगैरे द्वंद्वांना मनात संशय उत्पन्न होतो, परंतु चटकन संबंध तोडवत नाही. स्वतःच आपल्या जीवाला समजावून जागे करावे की तूच शुद्ध ब्रह्म आहेस. बसण्यासाठी दिलेल्या नळीला पायांनी घट्ट धरून आपल्या उलटा टांगून घेणाऱ्या पोपटाप्रमाणे तू देहाच्या सहवासाने स्वतः बद्ध झालेला आहेस. केवळ मोह मायेने तू तुझी बुद्धी गमावली आहेस आणि त्यामुळे स्वतःचे हित विसरला आहेस. तुझा तूच सावध हो आणि स्वस्वरूपांकडे चटकन ये. खोट्या समजुतीमुळे मनाचा गोंधळ वाढतो आणि मी देह व आहे आणि मीच करता आहे वगैरे खोटा अभिमान वाढतो. मी मम हे मृगजळासारखे फसवे आहे हे जाणून निर्मम व्हावे. सर्व गोष्टींबद्दल ममत्व किंवा मालकीपणाची आसक्ती सोडून द्यावी. हे पोपटा, या मी तूपणाच्या घोटाळ्यात कशाला गुंतावे. तू आवळलेले पाय सोड आणि उंच उघड जाऊन चैनीने आकाशात संचार कर की मुक्त माणसाकडे बद्धता येऊ शकते आणि बद्ध माणूस मुक्त होऊ शकतो. दोनही दशांपासून वेगळे होऊन तू शुद्ध स्वरूपातच राहा. हे ज्ञान तर साक्षेपतेचे असते. सुख किंवा दुःख हे सर्व अज्ञान टाकून विज्ञान प्राप्त कर, म्हणजे ब्रह्मज्ञान अगदी जवळच असेल. देहात जोपर्यंत मी तूपणा आहे तोपर्यंत तू स्वतः हित पाहणारा होणार नाहीस. तू ताट आपल्या कृपणपणा
दूर भिरकावून दे आणि आपल्या स्वरूपाकडे पहा. कुबेरासारखा श्रीमंत जर भिक्षा मागत फिरू लागला तर ते केवळ अज्ञानाने प्राप्त झालेल्या दुर्दैवच नाही का? नित्य उत्तम शास्त्राचे श्रवण करावे, विश्वासपूर्वक सद्गुरु वचन पाळावे आणि सदा सावध राहून आपले ध्येय लक्षात ठेवावे. शास्त्रांनी व गुरूंनी सांगितलेली आचार पद्धती लक्षात ठेवून लोक आपल्या उद्धाराचा मार्ग निवडतात. त्यांच्या उपदेशाने असंख्य लोकांचा उद्धार होतो आणि त्यांचा मोक्षाचा मार्ग दुर्लभ होतो. संसाराच्या बंधनातून सुटका होईल ते क्षण कधी येईल अशी ज्याच्या मनात रात्रंदिवस चुटपुट लागलेली असते तो बंधन चटकन सोडतो. साधवेल ते एकांत साधून संसारात काही अर्थ नाही अशी मनाशी घाट बांधून अध्ययन व आत्मचिंतन यात सदा मग्न असावे. भक्ती व श्रद्धायुक्त मनाने पूर्ण नम्रतेने साष्टांग नमस्कार करून गुरुला शरण गेल्याशिवाय तो शिष्याला ज्ञानाचा ठेवा देत नसतो. गुरुला सर्वस्व अर्पण करून त्याची सेवा करावी. बंध व मोक्ष या गोष्टी स्पष्ट करवून घ्याव्यात. विद्या व अविद्या याबद्दल त्याला प्रश्न करावेत, म्हणजे गुरु महाराजांकडून उत्तम फळ मिळते. आत्मा कोण, परमात्मा कोण हे गुरुशिवाय कोणाला सांगता येणार नाही. गुरु देखील शिष्य पूर्णपणे शरण आल्याशिवाय ज्ञानाचा एक कणही देत नाही. गुरु शिवाय इतर कोणी ज्ञान दिले तर तो संसारातून पूर्ण सुटका करणारे होत नसते, मोक्षाचे किंचितही फळ देणारे नसते आणि कधीही मन ठसणारे नसते. म्हणूनच गुरु विना ज्ञान नाही हे सर्व विद्वान जाणतात. ब्रह्म व आत्मा यांच्या ऐक्याची सोय करण्याचा गुरुचेच पाय समर्थ आहे. तेथे ओढे वेढे न घेता ताठ अभिमान टाकून जमिनीवर दंडाप्रमाणे सरळ लोटांगण घालून गुरुच्या चरणी मान वाकावा आणि मनाचा निश्चय पक्का करून गुरुचे पाय धरून तोंडाने म्हणा, मी तुमचा दास आहे आणि मला तुमच्या पायांचा भरवसा आहे. मग पहा त्या गुरुचा चमत्कार. तो गुरुरूपी दयेचा सागर डोलायला लागेल आणि आपल्या लटांच्या शय्येवर तुम्हाला वरच्या वर झेलील. आपला अभय हस्त तुमच्या डोक्यावर ठेवून इडापिडांना उद्ध्वस्त करील आणि मस्तकाला उदी फासून पापांच्या सर्व राशी जाळून टाकील. अशा प्रकारे ब्रह्मार्थीला ब्रह्माचे निरूपण हे केवळ निमित्त करून बाबांनी जीवात्मा व परमात्मा यांच्या ऐक्यतेची खूण भक्तांना संपूर्णपणे कथन केली. मनात सहज शंका येईल की साई महाराजांची एवढी अचाट बुद्धिमत्ता व गाढ विद्वत्ता असताना थट्टेची एवढी पौढी कशासाठी आणि विनोदाची बाबांकडे आवड कशाला? परंतु विचार करून पाहिला तर त्याचे एकच समाधानपूर्वक कारण लक्षात येते. ते नीट ऐका. मुलाबाळांशी बोलताना त्यांच्या बोबड्या बोलत रमून जाताना पोक्त माणसांच्या अलंकारिक व सम्य शब्द रचनेच्या कथा वार्ता कधी असतात का? ज्याची तट्टा केली ज्याचे त्याच्यावर प्रेम नसते असे कधी म्हणता येईल का? परंतु उपदेश करण्याची विनोद व थट्टा ही एक विशेष तऱ्हा आहे. आपल्या पोटात काय रोग आहे हे काय तान्हा बाळाला कळते का? औषधाची गोळी ती थट्टी बाळ घेत नसेल का? तरी त्याला कधी ओंजाळून गोंजाळून, कधी डोळे वटारून, कधी 14व्या रत्नांचा उपयोग करून, तर कधी प्रेमाने हृदयाशी धरून आईला ती पाजावी लागते. परंतु तेच बाळ मोठे होऊ लागले की त्याचे लाड करवायचे वाटले तरी त्याच्या तीव्र व किंवा बोजड बुद्धीचा विचार करावा लागतो. ज्ञानाचे तसेच आहे. तीव्र बुद्धीची तीव्र ग्रहण असते.
उपदेश करायला क्षणही लागत नाही, परंतु जड बुद्धीचे काम विलक्षण असते. डोक्यात ठसवायला फार कष्ट पडतात. समर्थ साई हे ज्ञानाचे भंडार आहे. ज्या भक्ताची जशी बुद्धी तशी त्याची पात्र शुद्धता ठरवून ते ज्ञानरूपी द्रव्य वाटतात. ते पूर्ण अंतर्ज्ञानी आहेत. त्यांना सर्वांची आधीच माहिती असते. ज्याला जसे योग्य साधन तसेच त्याला नेम घालून देणे असते. जसा ज्याचा अधिकार तसा त्याचा विचार करून त्याला योग्यते किंवा अयोग्यतेप्रमाणे भक्तांची जबाबदारी बाबा घेतात. तसेच आम्ही दिसायला जरी वयाने मोठे असलो तरी त्या सर्व सिद्धी व ज्ञान प्राप्त झालेल्या साईंसमोर लहानाहून देखील लहान आहोत आणि थट्टेसाठी सदा आतुर असतो. बाबा विनोदाचे आगार आहेत. ज्या ठिकाणी ज्यांची आवड असते ते त्यांना यथेष्ट पुरवून भक्तांना ते निश्चिंत किंवा समाधानी ठेवतात. बुद्धिवान असो की मंदबुद्धीचा असो, हा अध्याय वाचला तर परमानंद प्रकटेल, ऐकला तर श्रवणाचा छंद वाढेल आणि मनन केला तर स्वानंदाचे समाधान लाभेल. त्याचे आवर्तन केले तर परमार्थाचे ज्ञान होईल. निदिध्यासन केले तर मोठा आनंद आणि अखंड व निर्धोक्त सुख प्राप्त होईल. अशी ही बाबांची लीला अमर्याद आहे. येथला यत्किंचितही अनुभव ज्याने भाग्यवशात भोगला असेल तो येथे काया वाचा मनाने खिळलास म्हणून समजावा. साईबाबांची लीला अतर्क्य आहे. हेमाडपंत साईबाबांच्या चरणी शरण आले आहेत. थट्टा मस्करी करून ज्ञान वाटण्यात भक्तांचे कल्याण करावे हाच एक बाबांचा हेतू होता. ब्रह्मार्थी हा केवळ निमित्तच समजावा. पुढील अध्याय या अध्यायापेक्षाही गोड असेल आणि ऐकणाऱ्यांचे लाड पुरविले जातील. माझ्या मनाची गुप्त इच्छा स्पष्टपणे उघड करून पुरविली जाईल. मी माधवराव देशपांडेंजवळ जाईन, त्यांना बाबांचा निरोप देईल आणि मग बाबांचा अनुग्रह मी कसा पावेन हे संपूर्णपणे श्रोत्यांनी ऐकावे. सर्वांचे कल्याण असो. अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा ब्रह्मज्ञान कथनम 2 नावाचा 17वा अध्याय समाप्त झाला. श्री सद्गुरु साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. श्री स्वामी समर्थ. श्री साईनाथ महाराज की जय.